नमस्कार. विज्ञान शाखेत करिअर करायचंय, पण पुढे नेमकं काय करायचं, कसं करायचं, असे प्रश्न मनात येतातच. पण आता काळजी करायचं काही कारण नाही, कारण आज आपण BSc नंतरच्या करिअरचा एक संपूर्ण आराखडा, एक ब्लूप्रिंटच पाहणार आहोत. हा आराखडा प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा दाखवण्यासाठी नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरू करूया. या प्रवासात आपण काय काय बघणार आहोत तर BSc करण्याचा निर्णय घेण्यापासून ते पदवी काळात काय करायचं, करिअरच्या संधी कोणत्या आहेत, यशस्वी होण्यासाठी कोणते नियम पाळायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं विज्ञानाचा आपल्या देशाच्या विकासात काय वाटा असतो, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. आपण म्हणतो ना की प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलाने होते. अगदी तसंच आहे. आपल्या वैज्ञानिक करिअरचा जो पाया आहे तो म्हणजे BSc करण्याचा निर्णय. तर या पहिल्या भागात आपण याच पायाभरणीबद्दल बोलूया. तर मग एक यशस्वी BSc करिअर घडवण्यासाठी नक्की लागतं तरी काय? हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? हा प्रश्न थोडा गुंतागुंतीचा वाटू शकतो, पण आपण काय करूया, याला सोप्या, समजतील अशा टप्प्यांमध्ये विभागून त्याचं उत्तर शोधूया. बरं, समजा BSc करायचं ठरलं की लगेच पुढचे प्रश्न उभे राहतात. कोणती शाखा निवडायची, किती वर्ष लागतील, खर्च किती येईल, बरोबर? चला, आता आपण याच महत्त्वाच्या घटकांवर लक्ष देऊया. इथे बघा, फिजिक्स, केमिस्ट्री किंवा कॉम्प्युटर सायन्स यांसारख्या प्रमुख शाखा आहेत. यासाठी साधारणपणे 3 ते 4 वर्ष लागतात. आणि हो, फी प्रत्येक संस्थेनुसार वेगळी असू शकते. त्यामुळे निर्णय घेताना आपली आवड काय आहे, आपल्याकडे किती वेळ आहे आणि आपलं आर्थिक नियोजन कसं आहे, या तिन्ही गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचं ठरतं. पण एक मिनिट, विज्ञान म्हणजे फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्री नाहीये. अरे, गणित आहे, झुऑलॉजी, बॉटनी, बायोटेक्नॉलॉजी, कितीतरी शाखा आहेत. विज्ञानाचं जग खूप मोठं आणि इंटरेस्टिंग आहे. आपल्या जिज्ञासेला आणि आवडीला पटेल असं एखादं क्षेत्र इथे नक्कीच सापडतं. आता डिग्री तर मिळाली. यानंतर आपल्यासमोर 2 मुख्य रस्ते येतात. एक जातो सुरक्षित नोकरीकडे आणि दुसरा जातो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या आव्हानांकडे. आणि ही निवड अजिबात सोपी नसते. बघा, एका बाजूला आहे नोकरीमधली स्थिरता, महिन्याच्या महिन्याला येणारा पगार. तर दुसऱ्या बाजूला आहे स्वतःच्या आयडियाला खरं करून दाखवण्याचं स्वातंत्र्य आणि अमर्याद संधी. अर्थात दोन्ही बाजूंचे प्लस मायनस पॉइंट्स आहेतच. आता मार्ग कोणताही निवडला, नोकरी असो किंवा व्यवसाय, अनुभवानुसार कमाई वाढत जाते. सुरुवातीला पगार किंवा उत्पन्न कदाचित कमी वाटेल, पण जसं जसं कौशल्य आणि अनुभव वाढत जातो तसतसं वरिष्ठ स्तरावर पोहोचता येतं आणि तिथे आर्थिक प्रगतीची संधी नक्कीच मोठी असते. पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे, फक्त डिग्री मिळवली म्हणजे यश मिळालं असं होत नाही. यशस्वी होण्यासाठी काही नियम पाळावे लागतात. तर मग पाहूया नेमकं काय करायचे आणि काय टाळायचे. तर काय करायचंय? सोप्पं आहे. प्रॅक्टिकल स्किल्स शिका, फील्डमधल्या लोकांशी ओळखी वाढवा, इंटर्नशिप किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्या. आणि काय नाही करायचंय? तर फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहायचं नाही, सॉफ्ट स्किल्सकडे दुर्लक्ष करायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, अपयशाला किंवा नवीन कल्पनांना घाबरायचं नाही. सतत शिकत राहणं हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण वैयक्तिक करिअरबद्दल बोललो, पण विज्ञानातला करिअरचा प्रभाव फक्त स्वतःपुरता मर्यादित नसतो, तो यापेक्षा खूप मोठा असतो. हे करिअर देशाच्या विकासाला कसा हातभार लावतं हे आता आपण जरा मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया. एडवर्ड टेलर यांचं एक खूप प्रसिद्ध वाक्य आहे, आजचं विज्ञान म्हणजे उद्याचं तंत्रज्ञान. किती खरं आहे हे? कोणत्याही देशाच्या प्रगतीचा पाया हा विज्ञानावरच तर उभा असतो. खरं तर BSc पदवीधर ही देशाच्या विकासाचं इंजिनच आहेत. ते नवनवीन शोध लावतात, समाजातल्या मोठ्या समस्यांवर उपाय शोधतात, आपल्या अर्थव्यवस्थेला एक वेगळी गती देतात आणि देशाला जागतिक स्पर्धेत पुढे घेऊन जातात. म्हणजे यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, विज्ञानातला प्रत्येक प्रयोग, प्रत्येक शोध हा फक्त वैयक्तिक नसतो, तर तो देशाच्या सामूहिक प्रगतीचा एक महत्त्वाचा हिस्सा बनतो. तर करिअरचा हा संपूर्ण आराखडा आता समोर आहे. पाया तयार आहे, आता त्यावर एक भक्कम इमारत उभी करायची आहे. मग प्रश्न हा आहे की या ज्ञानाच्या आधारावर आता काय निर्माण केलं जाईल?